आता सगळ्यात महत्त्वाचा विषय याच्यातला आहे, की सबसिडी नेमकी किती मिळणार आहे. तर सबसिडीमध्ये आपण जर बघितलं, तर ही 2 गोष्टींवरती अवलंबून आहे, की तुम्ही कोणत्या कॅटेगरी तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशन करताय किंवा तुमच्याकडे एखादं स्पेशल कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट आहे. तुम्ही राहता कुठे याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. तुम्ही जो व्यवसाय तुमचा सेटअप करणार आहात, तो ग्रामीण भागामध्ये असणार आहे का शहरी भागामध्ये असणार आहे, याच्यावरती सबसिडीची रक्कम ही ठरत असते. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हणलं की भांडवल हे सगळ्यात मोठी गोष्ट आपल्यासमोर असते, की भांडवल उभं कसं करायचं. आणि गव्हर्नमेंटने अशी जर काही योजना आपल्यासाठी आणली, की बँकांमधून मला एक 50-60 लाखापर्यंतची रक्कम ही लोनच्या स्वरूपात मिळू शकते, विना काही कोलॅटरल देता. कारण कोलॅटरल द्यायला आपल्याकडे कोलॅटरल अवेलेबल नसते. कोलॅटरल नकोय, गॅरंटर नकोय आणि ह्याच्यापेक्षा जास्त जर मी ही रक्कम घेतली, तर ह्याच्यातनं काही 30-35% रक्कम गव्हर्नमेंट भरेल का? याला काही सबसिडी अवेलेबल आहे का? असं जर झालं, तर मी एक समजा 50,00,000चं लोन घेतलं, त्यातनं 35% जर गव्हर्नमेंटनेच भरलं, तर माझ्यावरती जे बर्डन उरणार आहे, ते अतिशय कमी रकमेचं बर्डन उरणार आहे. आणि मग याचा सपोर्ट माझ्या बिझनेसला काय होणार आहे, की माझा बिझनेस लवकरात लवकर ब्रेक इव्हनला येणार आहे. मला जे इंटरेस्टच्या स्वरूपात बँकेला जास्त पैसे भरायला लागणार होते, ते मला आता अतिशय कमी भरायला लागणार आहेत. म्हणजे एकंदरीत जे माझं बर्डन आहे, माझा जो कॅश फ्लो आहे, तो व्यवस्थितपणे मॅनेज होणार आहे आणि बिझनेस माझा लवकरात लवकर प्रॉफिटच्या दृष्टीने पावलंही टाकणार आहे. तर असं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल किंवा सर्व्हिस सेक्टर असेल, याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे. तुमच्या डोक्यात एक छानशी आयडिया आहे, की या बिझनेसला मी चांगल्या प्रकारे उभं करू शकतो, याच्यामधनं चांगला इन्कम जनरेट करू शकतो आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मी रोजगार निर्मितीही करू शकतो. तर याच्यासाठी गव्हर्नमेंटने पी नावाची एक स्कीम आणली होती, ज्याचं नाव आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम. शॉर्ट फॉर्ममध्ये याला पी असं म्हटलं जातं. या स्कीमच्या अंतर्गत वेगळ्या-वेगळ्या सेक्टरला, वेगळ्या-वेगळ्या एरियाजला सबसिडी ही पुरवली जाते. ती सबसिडी साधारणतः 20% पासून 35% पर्यंत व्हॅरी होते. तर ही योजना नेमकी काय आहे? कोणत्या बिझनेसला ही योजना पात्र आहे? याच्यामध्ये कोण नेमकं बेनिफिट घेऊ शकतो? याची व्यवस्थित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला मग विषय सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल, तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे वेगळे-वेगळे जे अपडेट्स आपल्या व्हिडिओजबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुमच्याकडनं कोणताही विषय मिस होणार नाही. अतिशय चांगले-चांगले फायनान्शियल विषय आपण आपल्या चॅनलवरती शिकत असतो. चॅनल सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आता ही पी स्कीम आपण जी म्हटलो आहे, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम, ह्याच्यामध्ये आपण याच्यापुढे याला असंच संबोधणार आहोत. तर याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? ही योजनेसाठी मला कोणकोणत्या डॉक्युमेंटची अवेलेबिलिटी माझ्याकडे असायला हवी, जे डॉक्युमेंट मला सबमिट करायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती लोन हे मला मिळू शकतं? मी जर कोणत्या सेक्टरमध्ये आहे, मला त्याच्यामध्ये किती लोनची एलिजिबिलिटी आहे? नंतर मला मार्जिन मनी याच्यामध्ये काय भरायला लागणार आहे का? मी जे प्रोजेक्ट सुरू करतो याच्यात मला स्वतःचं काही मार्जिन टाकावं लागणार आहे का? किती सबसिडी मला याच्यामध्ये मिळणार आहे? त्या सबसिडीबद्दलची व्यवस्थित माहिती. नंतर ॲप्लिकेशन जे लोकांनी आत्तापर्यंत काही लोकांनी याच्यामध्ये ॲप्लिकेशन सुद्धा केले असतील, ते रिजेक्ट झाले असतील. तर हे रिजेक्ट होण्याची नेमकी काय कारणं आहेत आणि हे ॲप्लिकेशन आपली रिजेक्ट होऊ नयेत म्हणून आपण कोणत्या गोष्टींची काळजीही घ्यायची आहे. तर अशा या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि स्कीम अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण आता बघूयात. एलिजिबल कोण असणार आहे, की एखादा इंडिव्हिज्युअल जो व्यक्ती आहे, ज्याचं वय 18 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, तो याला पात्र असणार आहे. दुसरं शिक्षणाची अट याच्यामध्ये अशी आहे, की जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एखादं युनिट चालू करताय, ज्याचा खर्च हा 10 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा सर्व्हिस सेक्टर असेल, ज्याचा खर्च 5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्याच्यामध्ये तो व्यक्ती कमीत कमी 8वी शिकलेला असायला हवा आहे. 8वी उत्तीर्ण असायला हवा. अदरवाईज तुमचं जर त्याच्या खालचं असेल, तर तुम्हाला शिक्षणाची याच्यामध्ये कोणतीही अट नाहीये. फक्त या मर्यादेपेक्षा जास्त जर तुमचं लोन असेल, तुमचा प्रोजेक्ट मोठा असेल, तर त्याच्यामध्ये 8वी उत्तीर्ण असायला हवंय. दुसरं ही जी योजना आहे, ही फक्त नवीन प्रोजेक्टसाठी ॲप्लिकेबल आहे, की एखादा म्हणेल, की माझं एक युनिट सुरू आहे, मला याच्यामध्ये एक्सपान्शन करायचं आहे. याच्यासाठी मी हे लोन घेऊ शकतो का? तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नाहीये. तुमचा जर प्रोजेक्ट नवीन असेल, नवीन संकल्पना घेऊन तुम्ही येत असाल, त्याच्यासाठीच ही योजना ॲप्लिकेबल आहे. आणि दुसरं ज्यांनी अगोदर एखादी योजना जर गव्हर्नमेंटची घेतली असेल, ती सेंट्रल गव्हर्नमेंट असू देत किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू देत, यातली कोणतीही योजना जर तुम्ही ऑलरेडी त्या नावाने, त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या नावाने किंवा त्या बिझनेसच्या नावाने जर तुम्ही घेतली असेल, तर तुम्ही याला एलिजिबल नाहीत. तुम्ही फ्रेश ॲप्लिकंट हे असायला हवेत. नंतर तुमच्या व्यवसायाचं उद्यम रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी असायला हवं. नंतर घरातला एकच व्यक्ती ह्या योजनेसाठी पात्र आहे. म्हणजे तुमच्या घरात जर 4-5 व्यक्ती असतील, तर एक व्यक्तीच या योजनेमध्ये लाभ याचा घेऊ शकतो. असं नाही की बायकोने एक वेगळा व्यवसाय सुरू केलाय, त्याच्यासाठी ह्या पी तुम्ही ॲप्लिकेशन करताय आणि तुमचा स्वतःचाही दुसरा काहीतरी व्यवसाय असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही पी अप्लाय करताय. तर अशा याच्यामध्ये पात्रता नाहीये. घरातला एकच व्यक्ती या योजनेसाठी ॲप्लिकेशन हे करू शकतो.
आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, कोणकोणती कागदपत्र आपल्याकडे असायला हवेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र जे आहे, जे डॉक्युमेंट आहे, ते आहे प्रोजेक्ट रिपोर्ट. म्हणजे जो व्यवसाय आपण करणार आहोत, आपली जी संकल्पना आहे, जी आयडिया आहे, ती आपल्या पेपरावरती आपल्याकडे असायला हवी. आपण मुद्रा योजनेमध्ये पण बघितलं होतं, की प्रोजेक्ट रिपोर्ट हा आपण आपल्याकडे चांगल्या चार्टर्ड अकाउंटंटकडून बनवून घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्या बिझनेसला लागणारे पैसे आपण जे बँकेकडून घेणार आहोत, ते पैसे कुठे वापरणार आहोत, त्याच्यानंतर त्याच्यातून कसा कॅश फ्लो हा जनरेट होणार आहे, याची व्यवस्थित माहिती ही प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असते. तर हा प्रोजेक्ट रिपोर्ट हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याकडे असायला हवं. दुसरं तुमच्या व्यवसायाचं उद्यम रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असायला हवं. वैयक्तिक आधार कार्ड, बाकीचे जे के-वाय-सी डॉक्युमेंट्स आहेत, जसं आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड असेल. जर तुमची कंपनी असेल, तर कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पार्टनरशिप असेल, तर पार्टनरशिप डीड, त्याचं पॅन कार्ड, हे सगळे के-वाय-सी डॉक्युमेंट आपल्याकडे असायला हवेत. नंतर तुम्ही एखाद्या स्पेशल कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, एस-सी असेल, एस-टी असेल, ओ-बी-सी असेल, तर हे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायला हवं, ज्याच्या थ्रू तुम्हाला हे अपलोड करायचं आहे आणि तो तुम्हाला पुढे लागणार आहे. पुढचं डॉक्युमेंट आहे की एज्युकेशन सर्टिफिकेट. जे तुमचं शिक्षणाची जी अट त्याच्यामध्ये आहे, की कमीत कमी 8वी पास तुमचं जे काही शिक्षण झालं असेल, त्या शिक्षणाचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवं. एखादा एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला असेल स्पेसिफिकली त्या बिझनेसमध्ये, तर त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर आणखी चांगली गोष्ट आहे. नंतर तुम्ही रुरल एरियामध्ये जर असाल, तर त्या रुरल एरियाचं एक सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतं. ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं. आणि जर काही वेगवेगळे ट्रेनिंग जे आपण आता बघितलं, की ट्रेनिंग तुम्ही काही घेतली असतील, की स्पेसिफिकली बिझनेसच्या रिलेटेड जे ट्रेनिंग आहे, त्या ट्रेनिंगचे सर्टिफिकेट्स असायला हवे. आणि बाकी बिझनेस रिलेटेड काही लायसन्स असतील, काही डॉक्युमेंट्स असतील, काही ऑथॉरिटीजच्या परमिशन असतील, त्या गावातल्या परमिशन असोत किंवा कॉर्पोरेशनच्या परमिशन असोत, या सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे व्यवस्थितपणे सेटमध्ये असायला हवेत. ते स्कॅन करून तुम्ही ठेवायला हवेत, जेणेकरून तुम्ही ते वेबसाईटवरती जेव्हा ॲप्लिकेशन कराल, त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत. तर सबसिडीसाठी पात्र आपण बघितलं, की हे प्रोजेक्ट जे आहेत, तर मॅक्सिमम अमाउंट आपली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ₹50,00,000 आहे आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये 20,00,000 आहे. याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट तुम्ही करू शकता, पण त्याच्यावरची जी रक्कम आहे, ती तुम्ही ॲडिशनली तुमच्या थ्रूही इन्व्हेस्ट करू शकता किंवा बँकेतून दुसरं लोन घेऊन तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. असं नाही, की याच्या मोठा प्रोजेक्ट असेल, 60-70 लाखाचा एखादा प्रोजेक्ट असेल, तर तो करू शकत नाही. तो तुम्ही करू शकता. पण याची सबसिडीसाठी जो प्रोजेक्ट आपल्याला सबमिट करायचा आहे, त्याची मर्यादा ही 50,00,000 आणि 20,00,000 आहे सेक्टर वाईज. दुसरं ह्याच्यामध्ये आहे, की तुमची जी लँड कॉस्ट असते, मी जर प्रोजेक्ट सुरू करतोय, एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करतोय, त्यासाठी मला जागा लागणार आहे. ती जागा जर मी घेत असेल, तर तो लँडची जी कॉस्ट आहे, ती याच्यामध्ये कन्सिडर होत नाही. फक्त तुमच्या मशिनरीज असतील, तुमचं जे युनिट तुम्हाला उभं करायचं आहे, याच्यासाठी लागणारा खर्च हा प्रोजेक्ट कॉस्टमध्ये इन्क्लूड करू शकतो आपण. लँड कॉस्ट याच्यामध्ये अजिबात इन्क्लूड होत नाही. हे एक अतिशय मुख्य कारण आहे, की प्रोजेक्ट हे बऱ्याच लोकांचे रिजेक्ट होतात किंवा कमी सबसिडी त्यांनाही मिळत असते, कमी लोन मिळत असतं. तर हे लक्षात ठेवायचं, की लँड कॉस्ट ह्याच्यामध्ये कन्सिडर होत नाही. आता पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे, की मार्जिन मनी. व्यवसाय सुरू करायचा म्हटलं, की याच्यामध्ये आपलं स्वतःचं काहीतरी भांडवल आपण इन्व्हेस्ट करायला लागत असतं. त्याला मार्जिन मनी असं म्हटलं जातं. असं नाही, की मी एक ₹10 चा व्यवसाय सुरू करतोय, पूर्णच्या पूर्ण ₹10 मला बँक देणार आहे किंवा कुठली एखादी वित्तीय संस्था देणार आहे. तर याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट बिझनेसमध्ये काय आहे, तो दिसत नाही. त्याच्यामुळं स्वतःचं जे भांडवल आपल्याला अगोदर इन्व्हेस्टमेंट करायचं असतं किंवा प्रोजेक्टमध्ये स्टेप बाय स्टेप आपण जसे प्रोसेस करत असतो, तसं आपल्याला ते गुंतवायचं असतं. त्याला मार्जिन मनी असं म्हटलं जातं. तर या पर्टिक्युलर स्कीममध्ये जेव्हा आपण ॲप्लिकेशन करू शकतो, तेव्हा मार्जिनची रिक्वायरमेंट काय आहे? जर आपण जनरल कॅटेगरीमध्ये असू, म्हणजे माझ्याकडे कोणत्याही कास्ट सर्टिफिकेट नाहीये, मी एलिजिबल नाहीये, तर त्याच्यासाठी 10% मार्जिन हे त्या व्यक्तीला या बिझनेसमध्ये भरायचं आहे. आणि जर जनरल कुठली एखादी स्पेशल कॅटेगरी तुमची असेल, एस-सी, एस-टी असेल, ओ-बी-सी असेल किंवा मायनॉरिटी असेल किंवा तुम्ही एखाद्या हिली एरियामध्ये राहत असाल, तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीला जर कास्ट सर्टिफिकेट त्याच्याकडे असेल, तर त्याला 5% एवढी रक्कम ही मार्जिन मनी म्हणून वापरायची आहे. तर हे मार्जिनचा फरक तुमच्या लक्षात असेल, की जर ओपन कॅटेगरी असेल तर 10% आणि काही स्पेशल कॅटेगरीचं बेनिफिट आपल्याकडे असेल, तर आपल्याला 5% एवढं मार्जिन हे स्वतःचं लावायचं आहे. तर एक्झिस्टिंग युनिट जर अपग्रेड आपण करत असू, म्हणजे आपण पी-एम-ए-जी-पीचं ऑलरेडी एक लोन घेतलेलं आहे, त्याच्यातून आपला व्यवसाय सुरू आहे आणि मला तो आता एक्सपांड करायचा आहे. जुना व्यवसाय मी अतिशय चांगल्या प्रकारे चालवतोय. मला त्याच्यामध्ये काहीतरी नवीन अपॉर्च्युनिटी आणि एक्सपान्शन करायचं आहे आणि त्याच्यात जर मी ॲप्लिकेशन करत असेल, तर याच्यामध्ये जे मार्जिन मला भरायचं आहे, ते 10% एवढं मार्जिन मला लागणार आहे, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी. म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीचे असा किंवा जनरल, तुम्ही एखाद्या रिझर्व्हेशनमध्ये असाल, तरीसुद्धा ह्या दोन्ही लोकांना 10% एवढंच मार्जिन हे अपग्रेडेशनच्या प्रोजेक्टमध्ये भरायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय याच्यातला आहे, की सबसिडी नेमकी किती मिळणार आहे. तर सबसिडीमध्ये आपण जर बघितलं, तर ही 2 गोष्टींवरती अवलंबून आहे, की तुम्ही कोणत्या कॅटेगरी, तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशन करताय किंवा तुमच्याकडे एखादं स्पेशल कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट आहे. आणि दुसरा एक विषय याच्यातला असा आहे, की तुम्ही तो व्यवसाय नेमका कुठे सुरू करताय. मी व्यवसाय कुठे सुरू करताय असं म्हणतोय. तुम्ही राहता कुठे याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. तुम्ही जो व्यवसाय तुमचा सेटअप करणार आहात, तो ग्रामीण भागामध्ये असणार आहे का शहरी भागामध्ये असणार आहे, याच्यावरती सबसिडीची रक्कम ही ठरत असते.
तर उदाहरण आपण बघूया इथे टेबलमध्ये तुमच्या लक्षात येईल, की जनरल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल आणि तुमचा व्यवसाय जर शहरी भागामध्ये असेल, तर तुम्हाला 15% एवढी सबसिडी याच्यामध्ये मिळणार आहे आणि तोच व्यवसाय जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुरू करत असाल, तर तुम्हाला 25% एवढी रक्कम सबसिडीच्या माध्यमातूनही शासनाकडून मिळणार आहे. आणि जर स्पेशल कॅटेगरीचा विचार केला, तर स्पेशल कॅटेगरीमधला व्यक्ती जर व्यवसाय हा शहरी भागामध्ये सुरू करत असेल, तर त्याला 25% एवढी सबसिडी मिळणार आहे आणि जर तीच व्यक्ती हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सुरू करणार असेल, त्याला 35% एवढी मोठी रक्कम सबसिडीच्या माध्यमातून मिळणार आहे. तर जर बघितलं आपण, की 50,00,000चे एखादा प्रोजेक्ट माझा सबमिट केलेला आहे, त्याचं मी लोन घेतलेलं आहे, तर सबसिडी किती मिळणार आहे? तुम्ही या टेबलमध्ये खाली बघू शकता आकडे. तर 50,00,000च्या अमाउंटला जर अर्बन भागामध्ये जर तो व्यक्ती जनरल कॅटेगरीमध्ये असेल, त्याला 7.5 लाख एवढी सबसिडी मिळणार आहे. तोच व्यक्ती जर ग्रामीण भागात तो व्यवसाय सुरू करत असणार आहे, तर त्याला 12.5 लाखाची सबसिडी मिळणार आहे. आणि स्पेशल कॅटेगरीचा जो व्यक्ती आहे, त्याला तीच सबसिडी ही ₹12.5 लाख शहरी भागासाठी आणि ₹17.5 लाख एवढी मोठी रक्कम ही ग्रामीण भागासाठी मिळणार आहे. हवं तर तुम्ही थोडासा व्हिडिओ पॉज करा. त्या व्हिडिओचा त्यात आपला जो टेबलवरती दाखवलेला आहे, आपण त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्याकडे माहितीसाठी ठेवू शकता, की सबसिडी नेमकी आपल्याला कुठे किती मिळणार आहे. दुसरं एक आहे, की बऱ्याच लोकांना वाटतं, की प्रोजेक्ट रिपोर्ट केला, लोन काढलं, सबसिडी आली, विषय संपला. प्रोजेक्ट पुढे करतोय, नाही करतोय, काही घेणं-देणं नाही. गव्हर्नमेंट काही चेक करत नाही. तर असं नाहीये. ही सबसिडी तुम्ही जेव्हा तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करता, अप्रूव्हल झाल्यानंतर, तुमचं लोन सँक्शन झाल्यानंतर जे आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात सँक्शनचे, त्याच्यानंतर ही सबसिडी बँकेमध्ये जमा होत असते आणि तुमचं जे युनिट आहे, त्याला ही व्हिजिट्स गव्हर्नमेंट ऑफिसर्सची होत असते. ते लोकं येऊन तुमचं युनिट बघत असतात, की खरोखर हे युनिट चालू आहे का? फंक्शनल आहे का? याच्यामधून रोजगार निर्मिती होते का? व्यवस्थितपणे ते चालू आहे का? आणि त्याच्याच बरोबर याला 3 वर्षाचं लॉक इन पिरियड हे असतं. म्हणजे जी सबसिडी आपली जमा झालेली आहे, ती बॅक एंड सबसिडी असं म्हटलं जातं ह्याला. ही सबसिडी येऊन बँकेमध्ये पडते. त्याचं व्याज आपलं तुरंत बंद होतं, की सबसिडी जशी जमा होईल, तसं इमिडिएटली व्याज त्या रकमेवरती आपल्याला जे लागणार होतं, ते व्याज हे बंद होत असतं. परंतु ती सबसिडी डायरेक्ट आपल्या लोनमध्ये जमा होत नाहीये. याला गव्हर्नमेंटकडून बँकांना गाईडलाईन्स याव्या लागतात, की या प्रोजेक्टला व्हिजिट झालेली आहे, हा प्रोजेक्ट व्यवस्थित नॉर्म्सप्रमाणे सुरू आहे आणि तुम्ही याच्यातली XYZ रक्कम ही लोनमध्ये जमा करू शकता. अशी टप्प्याटप्प्याने 3 वर्षाच्या पिरियड नंतर ही पूर्ण रक्कम आपल्या लोनमध्ये जमा होत असते. त्याच्यामुळं असा गैरसमज करून घेऊ नका, की मी सबसिडी मिळालेली आहे, आता सबसिडी आलेली आहे, प्रोजेक्ट बंद करतो, पैसे मिळाले बस विषय संपला. तर असं याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये व्यवस्थित व्हिजिट होत असतात आणि त्याच्यानंतरच ही सबसिडी तुमच्या लोन अकाउंटला जमा होत असते. आता हे पी-एम-ई-जी-पीचं जे ॲप्लिकेशन आहे, ते डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन आपल्याला करायचं नसतं. याला एक ऑनलाईन पोर्टल अवेलेबल आहे. त्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला हे ॲप्लिकेशन भरायचं असतं. आपला प्रोजेक्ट रिपोर्ट, आपले जे डॉक्युमेंट्स आपण बघितले, ते सगळे तिकडे अपलोड करायचे असतात आणि हे अपलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बँकही सिलेक्ट करायची असते, की कोणत्या बँकेमध्ये तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला हे फॉरवर्ड करायचं आहे. तर ते निवडताना आपल्या जवळ असणारी, आपले रिलेशन चांगले असणारी बँक असेल, ती शासकीय बँक असू शकते, प्रायव्हेट सेक्टरची बँक असू शकते किंवा रिजनल रूरल बँक ज्याला आर-आर-बी म्हटलं जातं, अशी बँक असू शकते. किंवा एखादी कोऑपरेटिव्ह बँक तुमच्या घराजवळ असेल, त्या कोऑपरेटिव्ह बँकांमधून सुद्धा आपल्याला हे लोन मिळू शकतं. तर ती बँक आपल्याला तिकडे निवडायची असते. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थितपणे कसा भरायचा, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या घेऊन येणार आहोत. कारण एका व्हिडिओमध्ये हे शक्य नाही. तर त्याचा व्यवस्थित एक सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला त्याच्यावेळेस त्याचा अपडेट येऊन जाईल आणि तुम्ही तो पाहू शकता, की ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे. तर हे पी-एम-ई-जी-पी जेव्हा अप्लाय करत असतो, तर याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होत असतात. तर हे रिजेक्ट होण्याची नेमकी प्रामुख्याने कारणं काय आहेत, की यातलं महत्त्वाचं कारण एक असं आहे, की तुमचा जो क्रेडिट स्कोर असतो, जो सिबिल स्कोर असेल किंवा दुसरे जे ब्युरोज असतात, जे आपण व्यवस्थितपणे शिकलो होतो, तो क्रेडिट स्कोर बऱ्याच लोकांचा खराब असतो, की तुम्ही काही लोन घेतलेले असतात, ते भलेही छोटे लोन असतात, पण त्याचं रिपेमेंट हे व्यवस्थित केलेलं नसतं. म्हणजे हप्ते वेळेवरती भरलेले नसतात. त्याच्यामुळे हे ॲप्लिकेशन रिजेक्ट होत असतं. दुसरं आहे, की तुमचा जो प्रोजेक्ट तुम्ही सबमिट केलेला आहे, जो व्यवसाय तुम्ही सुरू करताय, त्याची व्हायबिलिटी आहे का? व्हायबिलिटी म्हणजे काय, की हा बिझनेस व्यवस्थितपणे सस्टेन करेल का? याच्यामधून व्यवस्थित इन्कम जनरेशन होईल का? या सगळ्या गोष्टींची जी व्हायबिलिटी बँक चेक करत असते. तर व्हायबिलिटीमध्ये जर बसत नसेल, तर तो प्रोजेक्ट हा तुमचा गव्हर्नमेंट पोर्टलवरती सुद्धा आणि बँकांमध्ये सुद्धा हा रिजेक्ट होत असतो. त्याच्यामुळे प्रोजेक्ट सिलेक्शन करताना अतिशय सिलेक्टिव्हपणे, व्यवस्थितपणे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पूर्ण त्याचा अभ्यास करायचा आहे. नंतर तुमच्याकडे एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे का? तुम्हाला त्या बिझनेसचा काही अनुभव आहे का? अनुभवाच्या कारणांमुळे सुद्धा हे प्रोजेक्ट बऱ्याच जणांचे रिजेक्ट होत असतात, की एक्सपिरियन्स नसतो आणि मी व्यवसाय सुरू करतो. तर हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व्यवसायाचं नॉलेज जे आपण अनुभव म्हटलं, की व्यवसायाचं नॉलेज पूर्णपणे आपल्याला आहे का? आणि काही कागदपत्र ही अपूर्णपणे सबमिट केलेले असतात, की जी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपण बघितलेले आहेत. ते रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सगळे अपडेट केलेले नसतात. त्याच्यामुळे ते ॲप्लिकेशन रिजेक्ट होतं. पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करा आणि त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जात असतो.
नंतरचं एक प्रामुख्य कारण याच्यामध्ये, की काही बिझनेस जे आहेत, ते बिझनेस या योजनेमध्ये कन्सिडर केले जात नाहीत आणि त्याच्यामुळे हे ॲप्लिकेशन रिजेक्ट होत असतं. ते बिझनेस कोणते आहेत, की एखादा पान असेल, बिडीचा उद्योग असेल किंवा एखादं प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, ज्याला गव्हर्नमेंटने बॅन केलेले आहेत. असे व्यवसाय जर कोणी करत असेल, त्याला प्रोत्साहन गव्हर्नमेंट नक्कीच देणार नाहीये. ज्याने निसर्गाला आपल्या हानी पोहोचते, असे व्यवसाय जर कोणी करत असेल आणि त्याला जर अर्ज करायचा असेल, तर तो नक्की हा रिजेक्ट होणार आहे. त्याला कोणत्याही प्रकारची सवलत या योजनेमध्ये मिळणार नाहीये. तर आशा करतो की पी-एम-ए-जी-पी स्कीम म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आली असेल. तुम्ही ह्या योजनेला कसं पात्र ठरू शकता, तुम्हाला किती सबसिडी मिळू शकते आणि कसं तुम्ही बँकांना अप्रोच करू शकता, या गोष्टी तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आल्या असतील, की याच्यानंतर आपण ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा हे लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल, पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल, तुम्हाला ॲप्लिकेशन कसं भरायचं समजून घ्यायचं असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक बटनवरती प्रेस करा. काही तुमच्या कमेंट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत धन्यवाद.